शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मासुंदा तलावपारी येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट खासदार राजन विचारे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला यंदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली। दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी याच ठिकाणी तरुणाई थिरकली। तोच ठसका, तोच जल्लोष अंगात संचारलेला तमाम ठाणेकरांना पाहायला मिळाला। तब्बल 4 तास डीजेच्या तालावर ठेका धरत तरुणांचा उत्साह दिवाळी पहाट रविवारी चांगलीच रंगली होती। यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांनी सर्व ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। तरुणांना आकर्षित करणारी आणि आपलीशी वाटणारी या दिवाळी पहाट कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल राजन विचारे यांनी त्यांचे आभार मानले। तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। तमाम हिंदू सणातील सर्वात मोठा ओळखला जाणारा सण म्हणजे दिवाळी। नवीन वर्षाची सुरुवात खरं तर आजपासून आपण करीत असतो। तमाम नागरिकांना ही दिवाळी सुख समृद्धीची, यशाची, भरभराटीची व चांगली आरोग्यदायी ठरो, तसेच महाराष्ट्राला व देशाला चांगले दिवस येऊ ही आई जगदंबे चरणी यावेळी खासदार राजन विचारे यांनी प्रार्थना केली। S9 न्यूज ठाणे। शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकर नगर व 12% फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण महोत्सव 2023 हा कार्यक्रम कोपरी 5 पाखडी विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात आला आहे। सदर कार्यक्रम हा 19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2023 पर्यंत दररोज सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 120 चे पटांगण स्वातंत्र्यवीर सावरकर नगर येथे आयोजित केला गेला आहे। शिवसेनेचे गटनेते व माजी नगरसेवक श्री दिलीप 12% यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे। यंदाचे हे या कोकण महोत्सवाचे 16वे वर्ष असून या महोत्सवात नागरिकांसाठी विविध उत्तम कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। नागरिकांच्या प्रचंड उत्साहात आणि गर्दीत कोकण महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो। एकूण 16 कार्यक्रम असणाऱ्या कोकण महोत्सवात कोकणातील प्रसिद्ध दशावतार नाट्य मंडळींची 5 पारंपरिक दशावतारी नाटके, दहीकाले, महिलांसाठी खेळ पैठणीचा, कवी संमेलन, कोकण रत्न पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आदिवासी नृत्य, मुलांसाठी फन फेअर, नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, महिलांसाठी पाककला स्पर्धा आदी सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी होणार आहेत। तसेच विविध प्रकारचे खाद्य स्टॉल्स या ठिकाणी लागणार आहेत। कोकणातील झणझणीत माहुरा, मालवणी मसाले, स्वादिष्ट खडखडे लाडू, मालवणी खाजा, उदाची पिठी, सुकी मच्छी, मासे, कोकम, कोकणातील पर्यटन, काजू या प्रकारच्या व्यावसायिक व शासकीय स्टॉल्सचा यामध्ये समावेश आहे। कोकणाची संस्कृती जपण्यासाठी व कोकणाच्या विकासाला गती देण्यासाठी हा कोकण महोत्सव विशेष महत्त्वाचा ठरतो। कोकण महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री क्षेत्र भरणे खेड येथील श्री काळकाई देवी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे। या महोत्सवाला प्रतिवर्षी ठाण्यापासून ते वेंगुर्लेपर्यंत सुमारे 1.5 ते 2 लाख नागरिक चाकरमानी सहभागी राहत असतात। S9 न्यूज ठाणे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी,
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. पहाटेच्या समयी मंगलमय वातावरणात रविवारी ठाण्यात झालेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांसाठी तरुणाईचा जनसागर उसळला होता. गडकरी रंगायतन चौकात ठाकरे गटाची, तर तलावपाळी येथील जांभली नाका रंगो बापूजी चौकात माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि तलावपाळी नौका विहार नजीक शिंदे गटाच्या 2 दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. यंदा जांभली नाक्यावरून नृत्यांगना गौतमी पाटील हिची अदाकारी पाहण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली होती. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने उपस्थित राहून तरुणाईशी संवाद साधला. तर आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर आणि माजी खासदार संजीव नाईक यांनीही प्रतिवर्षीच्या परंपरेप्रमाणे ठाण्यातील विविध दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. ठाण्यात दरवर्षी दिवाळी पहाट राम मारुती रोड आणि तलावपाळी येथे रंगत असते. जांभली नाक्यावर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटील हिची अदाकारी पाहण्यासाठी तरुणाईने गर्दी केली होती. संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता. गौतमी पाटीलने तरुणाईला साथ घालून भुरळ घातली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गौतमी पाटीलचा सत्कार केला. शिंदे गटाकडून तलावपाळी परिसरात आणखीन एका दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टची दिवाळी पहाट गडकरी रंगायतन चौकात होती. राम मारुती रोड येथे भाजपने दिवाळी पहाट आयोजित केली होती. तरुणाईची गर्दी खेचण्यासाठी सर्वच आयोजकांनी डीजे लावल्याने पारंपरिक वेशात आलेल्या तरुणाईने एक जल्लोष केला. पुन्हा गाडगे येथे भाजप, न्यू इंग्लिश स्कूल येथे माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी ब्रास बँड, नजीकच्या चौकात स्वामी प्रतिष्ठान आणि किरण नागती फाउंडेशन, कोपरी येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी उसळली होती. संपूर्ण शहरभर तरुणाई पारंपरिक वेशात रस्त्यावर उतरल्याने चहूबाजूने वाहतूक कोंडी झाली होती. या जल्लोषी वातावरणामुळे पोलिसांनी अनेक महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बंद केल्या होत्या. S9 न्यूज ठाणे. मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार मंगळवारी गडकरी रंगायतन येथे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्रदीप ढवळ, आमदार संजय केळकर, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, अभिनेते निर्माते मंगेश देसाई, विजू माने, गंधारचे सर्वेसर्वा मंदार टिल्लू, सचिन मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आदिनाथ कोठारे हे देखील उपस्थित होते. सुरुवातीला मराठी चित्रपट सृष्टीचा प्रवास गायन आणि नृत्याच्या माध्यमातून गंधारच्या कलाकारांनी सादर केला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, रोख रक्कम देऊन कोठारे यांना गौरविण्यात आले. गंधार या बालनाट्य संस्थेच्या वतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे 8वे वर्ष होते. मी बालनाट्य क्षेत्रात भव्य दिव्य कलाकृती निर्माण करणार आहे. त्यासाठी गंधार या कला संस्थेला सोबत घेऊन काम करणार आहे, असे प्रतिपादन कोठारे यांनी यावेळी केले. S9 न्यूज ठाणे.